यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला सर्वात मोठा झटका बसल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्राच्या 23 जागांवर विजय मिळवलेल्या भाजपला यंदाच्या लोकसभेमध्ये केवळ 9 जागा मिळाल्या। दुसरीकडे महाविकास आघाडीला घटक पक्षांपैकी काँग्रेसला 13 तर शरद पवार राष्ट्रवादी या गटाला 8 जागा मिळालेल्या आहेत। यंदाच्या निवडणुकीमध्ये किंगमेकर ठरले ते म्हणजे उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 9 जागांवर विजय मिळवला आहे। मुंबईमध्ये 6 जागांपैकी 30 जागांवर ठाकरेंना विजय मिळालेला आहे। पण काही विरोधकांनी उद्धव ठाकरेंचा हा भगवा नाही तर हिरवा विजय आहे अशी टीका केली आहे। दीपक केसरकर यांनी बुधवारी मोठा दावा केला आहे की फतव्यांमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईतील लोकसभा मतदारसंघ जिंकण्यात मदत झाली। उबाडाच्या मतदारांसाठी विशिष्ट समाजातील फतवे निघाले अशी टीका त्यांनी केली। दीपक केसरकर यांच्या म्हणण्यानुसार या निवडणुकीत मुस्लिम मतदारांना खात्री पटली की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारसरणीचा त्याग केला आहे। तसेच मुंबईकर आणि मराठी मतदारांची मते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने जिंकल्याचा दावा त्यांनी केला। निवडणूक निकाल स्पष्ट झाल्यानंतर मुस्लिम मतदार ठाकरेंच्या बाजूने ठामपणे उभे राहिल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे। दुसरीकडे उत्तर भारतीय भाजपापासून दुरावले आहेत ही भाजपासाठी धक्क्याची घंटा आहे। शिवसेना हा एकेकाळी कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जात होता आणि त्यामुळे मुस्लिम समाज शिवसेनेपासून 2 हात लांबच राहायचा। मात्र आता शिवसेना 2 गटात विभागलेली असून ठाकरेंच्या शिवसेनेत हे समीकरण काहीसं बदललेलं पाहायला मिळत आहे। उद्धव यांच्या नव्या शिवसेनेला मुस्लिम मतदारांचा भरभरून पाठिंबा दिल्याचं निवडणुकीत पाहायला मिळालं। दक्षिण मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे उमेदवार खासदार अरविंद सावंत यांच्या विजयात मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा आहे। अरविंद सावंत यांनी 52,673 मतांनी विजय मिळवला। सावंत यांच्या विजयात भायखळा व मुंबादेवी येथील मुस्लिम समाजाचा मोठा वाटा होता। भायखळ्यामध्ये सावंत यांना 86,883 मते मिळाली तर जाधव यांना 40,813 मते मिळाली। म्हणजेच भायखळा व मुंबादेवी या परिसरातून अरविंद सावंत यांना तब्बल 86,070 मतांची लीड मिळाली। अबू आझमीच्या विधानसभेतूनही ठाकरे यांना भरघोस मते मिळाली। ईशान्य लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंचे उमेदवार संजय दिना पाटील यांना 29,861 मते मिळाली। यांच्या विजयात मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेतील मुस्लिम मतदारांचा मोठा वाटा होता। मतदारसंघातून संजय दिना पाटील यांना तब्बल 1,16,072 मते मिळाली आहेत तर भाजपचे मिहिर कोटेचा यांना तब्बल 28,101 मते मिळाली आहेत। म्हणजेच संजय दिना पाटील आणि मिहिर कोटेचा यांच्यात 87,971 मतांचा फरक होता। हाच मतदारसंघ संजय दिना पाटील यांच्या विजयास कारणीभूत ठरला आणि येथील समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी आहेत।